सुंदर असा चेंडू बॅटची कडा घेत जातोय स्लिप एंडला, परंतु 1 रन घेण्यामध्ये ते येतं यश. पुढील चेंडू, चेंडू हवेत आणि पाहूया जेल होतोय का, आणि चेंडू जातोय सरळ सीमा रेषेबाहेर. या षटकारानिशी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 61 धावा. 61 धावा. सुंदर असा टोळला चेंडू, मात्र 1 धावसंख्या घेण्यामध्ये इथे येतं यश. आणि इथे पहिल्या इनिंगची इथे होते सांगता. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर जंगलवाडी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 62 धावा. जिंकण्यासाठी 63 धावांचं आव्हान इथे ठेवलेलं आहे जंगलवाडी संघाने विरेवाडी संघापुढे. विरेवाडी संघाला जर हा सामना जिंकायचा असेल तर 4 ओव्हरमध्ये 63 धावा म्हणजे 63 धावा आपल्याला बनवाव्या लागतील. हॅलो, मैदानाचा ताबा घेताना दत्तकृपा जंगलवाडी विरेवाडी संघ आपले 2 बॅटर इथे पाठवून द्यायचे आहेत. दत्तकृपा जंगलवाडी संघाकडून संदीप यांचं वैयक्तिक 13 बॉलामध्ये 35 धावांचं योगदान, सुंदर असं योगदान इथे त्यांनी दिले. आणि या योगदानाशी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 62 धावा आणि जिंकण्यासाठी 63 धावांचं आव्हान विरेवाडी संघापुढे उभं केलंय. पाहूया सेकंड इनिंग मध्ये काय होतंय. विरेवाडी संघ विन होतोय की जंगलवाडी संघ. विरेवाडी संघ आपला एक अतिरिक्त खेळाडू समालोचक कक्षाकडे पाठवून देण्याची कृपया करायचे. विरेवाडी संघ, चला वळूया सेकंड इनिंगकडे. 2 बॅटर मैदानामध्ये. फलंदाजी नावे आपल्याला कळवायचे आहेत. सतीश आणि शुभम. विरेवाडी संघाकडून 2 ओपनर सतीश आणि शुभम. सुंदर असं क्षेत्ररक्षण इथे सजवलं जाते जंगलवाडी संघाकडून. जंगलवाडी संघाकडून वैयक्तिक पहिलं आणि सांघिक पहिलं षटक घेऊन येतील सुनील. शुभम आणि सतीश आणि शुभम विरेवाडी संघाचे 2 बॅटर, ओपनिंगचे बॅटर सुनील. विरेवाडा संघाकडून स्ट्राईकला राहतात ते शुभम जाधव आणि संघासाठी वैयक्तिक पहिलं आणि सांघिक पहिलं षटकाचा मारा करतील सुनील चव्हाण. पाहूया इथे पंचांचा प्लेचा कॉल येतोय. पहिला चेंडू सामना करतील शुभम. सुंदर टप्प्याचा चेंडू आणि तितक्याच उत्कृष्टरित्या टोलवलेला चेंडू आणि बॉल जातोय 1 बाउंस सीमा रेषेबाहेर. पंचांचा इशारा येते 4 धावा
आणि या 4 धावेनिशी संघाची ते होते रणची श्री गणेशा. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 4 धावा. पॉवर प्लस मॅन्डेटरी षटक हाताळतात सुनील. पाहूया किती जास्तीत जास्त धावसंख्या ते उभे करतात या मॅन्डेटरी ओव्हरमध्ये. कारण जिंकायचं असेल तर असं सुंदर असं फटकेबाजीचं प्रदर्शन आपल्याला करावं लागेल विरेवाडा संघाकडून. पुढील चेंडू सामना करतील शुभम. पंचांचा इशारा येते वाईट धावा. या अतिरिक्त धावसंख्येनिशी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 5 धावा. सुंदर असं ऑफ साईडच्या दिशेने टॉलवायला चेंडू आणि चेंडू जातोय. निर्णय करायचा 6 धावा. पंचांचा इशारा. शुभम यांच्या बॅटर मधून हा सुंदर असा फटका ऑफ साईडच्या दिशेने षटकार. बॉल द्या बॉल. आयोजक बॉल पुरवा. सुंदर असं फलंदाजीचं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळतं शुभम जाधव यांच्याकडून. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना 2 चेंडू मात्र हाताळले परंतु मात्र 11 धावा खर्च केल्या सुनील यांनी. पुढील चेंडू सुनील सामना करतील शुभम. सुंदर असा रनचेस इथे आपल्याला पाहायला मिळतो विरेवाडा संघाकडून. पाहूया पॉवर प्लेचं षटक हाताळताना पुढील चेंडू घेऊन येतील सुनील. सामना करतील शुभम. सुंदर टप्प्याचा चेंडू आणि तितकं सुंदर असं क्षेत्ररक्षण. चेंडू मात्र निर्धाव जातोय. सुंदर असं गोलंदाजीचं प्रदर्शन आपल्याला सुनील यांच्याकडून पाहायला मिळतंय. चेंडू लेक्साच्या दृष्टीने टोलावल्या चेंडू आणि चेंडू जातोय 1 बाउन्स 2 बाउन्स 4 धावा. देतो तो 4 धावा. या 4 धाव संख्येनिशी संघाची धावसंख्या पुढे सरसावते जाऊन पोचते ती 15 धावा. सुंदर असं फलंदाजीचं प्रदर्शन आपल्याला इथे पाहायला मिळतंय ओपनर बॅटर शुभम यांच्याकडून. चेंडू बॅटची कडा घेऊन जातोय स्लिप एंडच्या दिशेने. मात्र 1 धावसंख्येनिशी समाधान मानावं लागतं शुभम यांना. शुभम दाखवून देतोय का मी विरेवाडा संघासाठी ओपनर बॅटर आहे. सुंदर असं फलंदाजीचं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळतं शुभम यांच्याकडून. आता मात्र स्ट्राईकवर येत आहेत सतीश जाधव. अवांतर अशी धाव. पंचांचे हात समांतर वाईट आणि या अतिरिक्त धावसंख्येनिशी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 17 धावा. पुन्हा एकदा वाईट चेंडू. थोडंसं खराब असं गोलंदाजीचं प्रदर्शन सुनील यांच्याकडून. आता मात्र चेंडू निर्धाव जातोय आणि या निर्धाव चेंडूनिशी पहिलं षटक समाप्त होतंय. आणि या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर विरेवाडा संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 18 धावा. थोडंसं महागडं असं षटक जंगलवाडा संघाकडून. जंगलवाडा संघाकडून वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक घेऊन येतील सोमनाथ.
पुढील चेंडू सामना करतील शुभम, घेऊन येतात सोमनाथ. पहिला बॉल सुंदर असा टोलावला चेंडू आणि चेंडू जातोय सरळ सीमा रेषेबाहेर आणि शुभम यांच्या बॅटिंग मधून येतोय घनघनाती षटकार. सुंदर असं फलंदाजीचं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळतं. शुभम सुंदर असा धावांचा पाठलाग इथे केला जातोय विरेवाडा संघाकडून. पुढील चेंडू पुन्हा एकदा तोच रिझल्ट इथे आपल्याला पाहायला मिळतोय आणि चेंडू जातोय सरळ सीमा रेषेबाहेर. शुभम यांच्या बॅट मधून या ओव्हर मधला हा दुसरा षटकार. थोडस महागडा असं षटक सोमनाथ यांच्याकडून आपल्याला इथे पाहायला मिळतंय. पाहूया पुढील चेंडूवर शुभम काय करतील. सुंदर असा टोलावा चेंडू आणि तितकंच सुंदर असं क्षेत्ररक्षण. पाहूया दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जातोय आणि दुसरी धाव पण इथे पूर्ण केली जाते. सुंदर असं रनिंग बिटवीन द विकेट शुभम आणि सतीश यांचं. पुढील चेंडू सामना करतील शुभम, आणि हा वाईट पंचांचा इशारा येते वाईट. थोडस अतिरिक्त धावावरती नियंत्रण ठेवावे लागेल जंगलवाडी संघासाठी. आतापर्यंत मात्र 3 चेंडू हाताळले सोमनाथ यांनी आणि धावा खर्च केल्या 15. थोडस महागडं षटक. सुंदर असा चेंडू ऑफसाईडच्या दिशेने टोलावलेला. पाहूया किती धावा. आणि इथं मिसफील्ड आणि मिसफील्डचं मात्र इथं तुम्हाला इथे भुगतान 4 रनांनी करावं लागेल. सुंदर असं बॅटिंगचं प्रदर्शन शुभम यांच्याकडून. वैयक्तिक 33 धावांचं योगदान विरेवाडा संघासाठी शुभम यांचं. थोडंसं महागडं असं षटक सोमनाथ यांच्याकडून. थोडंसं नियंत्रण ठेवावं लागेल रनिंगमध्ये. सुंदर असा टोलावा चेंडू आणि चेंडू जातोय सीमा रेषे बाहेर. पंचांचा इशारा येते ते षटकार. आणि या षटकारानिशी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 43 धावा. मान्य सन्मान्य आदरणीय श्रीमान सह्याद्री क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष अर्थातच रामजी सावंत यांची देखील या स्पर्धेला आपण पाहतो सदिच्छा भेट. तुमचे देखील मनापासून आभार व्यक्त करतो. तुम्ही देखील वेळात वेळ काढून आलात आणि या स्पर्धेला भेट दिली त्याबद्दल तुमचे देखील आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच. धन्यवाद. पुन्हा एकदा तोच रिझल्ट इथे आपल्याला पाहायला मिळतोय. सुंदर अशी फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळाली शुभम यांच्या बॅटिंग मधून. आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचत्या 49 धावा. शुभम यांचं 11 चेंडूमध्ये 45 धावांचं योगदान आणि या 45 धावांच्या योगदानाशी विरेवाडे संघाची धावसंख्या जाऊन पोहोचत्या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 49 धावा. जंगलवाडी संघाकडून 49 धावा. 12 बॉलमध्ये 14 धावांची आवश्यकता. जंगलवाडी संघाकडून पुढील गोलंदाज राम. सुंदर असा चेंडू मात्र काही समजला नाही आणि चेंडू निर्धाव जातोय. बॉल मध्ये मात्र 14 धावांची आवश्यकता. पाहूया काय होतंय. सामना करतील सतीश. सुंदर असा टोलवा चेंडू आणि तितकं सुंदर असं क्षेत्ररक्षण. मात्र खराब असा थ्रो.
मात्र एका धावसंख्येवरती समाधान मानावं लागेल सतीश यांना. आणि या एक धावसंख्येनिशी आता मात्र स्ट्राईकवर येतोय हिटर शुभम. याने सुंदर असं फलंदाजीचं प्रदर्शन इथे केलं. तो आता बॅटर मात्र आता येतोय तिथे स्ट्राईक एंडला शुभम. पाहूया काय करेल. सुंदर असा चेंडू शुभम यांना काही समजला नाही. मात्र 5 धावा दूर शुभम आपल्या अर्धशतकापासून. आणि सुंदर असं गोलंदाजीचं प्रदर्शन इथे आपल्याला पाहायला मिळते रामचंद्र चव्हाण यांच्याकडून. सुंदर असा ऑफसाईडच्या दिशेने टोला चेंडू 1 बाउन्स. आणि चेंडू जातोय 1 बाउन्स सीमारेषे बाहेर चौकार. आणि या चौकारानिशी शुभम आपल्या वैयक्तिक 49 धावसंख्येवरती जाऊन पोहोचला. आणि या 49 धावसंख्येच्या योगदानाने विरेवाडे संघ जाऊन पोहोचतोय तो 54 धावसंख्येवर. जिंकण्यासाठी 8 चेंडूमध्ये मात्र 9 रनांची गरज विरेवाडे संघासाठी. सलामीची ही जोडी आलेली होती मैदानामध्ये सतीश आणि शुभम यांची. आणि ते दाखवून देतात का आम्ही आमच्या संघासाठी नेतृत्व करतोय. ते पुढील चेंडू सामना करतोय शुभम. आणि आता मात्र चेंडू डॉट जातोय. आणि सुंदर असा टोलावला चेंडू. आणि या एक धावसंख्येनिशी शुभम यांचं अर्धशतक इथे होतंय. जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊन द्या या धडाडीच्या बॅट्समनसाठी. सुंदर अशी फटकेबाजी ते आपल्याला पाहायला मिळेल बॅटर शुभम यांच्याकडून. कॅमेरामन बॅट दाखवा. सुंदर अशी फटकेबाजी. आणि आता समीकरण बदलतंय. शेवटचं षटक प्रगतीपत्रावर 6 चेंडूमध्ये 8 धावांची आवश्यकता विरेवाडे संघासाठी. आणि हे शेवटचं षटक हाताळण्यासाठी येत आहेत नवीन गोलंदाज संदीप. सामना करतो शुभम. सुंदर असा टोला चेंडू. पाहूया किती धावा येतात. 1 धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावाचा इथे प्रयत्न केला जातोय. आणि सुंदर असं रनिंग बिटवीन द विकेट. आणि या 2 धावसंख्येनिशी समीकरण पुन्हा इथे बदलतंय. 5 चेंडूमध्ये मात्र 6 धावांची आवश्यकता विरेवाडे संघासाठी. पाहूया जंगलवाडी संघ कसा कमबॅक करतोय. चेंडू हवेत आहे. पाहूया जेल होतोय का. आणि या षटकारानिशी इथे सामना इथे समाप्त होतोय. सुंदर असं रनचेस इथे आपल्याला पाहायला मिळाला विरेवाडे संघाकडून. 4 चेंडू शेष ठेवून विरेवाडे संघाने हा सामना त्यांनी चेस केला. आणि विरेवाडे संघ हा जाऊन पोहोचला सेकंड राऊंड मध्ये.